माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव. भारतीय संस्कृतीचा पाया म्हणजे स्त्री. ती जन्म देते, संस्कार देते आणि समाज घडवते. आई म्हणून ती वात्सल्याची मूर्ती, बहीण म्हणून प्रेमाची सावली, पत्नी म्हणून साथ देणारी शक्ती आणि आजी म्हणून अनुभवाची शिदोरी. काळ बदलला पण स्त्रीचं मोल तसंच राहिलं, फक्त रूप बदलली. जबाबदाऱ्या वाढल्या पण तिचा आत्मा, संस्कार, सहनशीलता आणि सामर्थ्य कायमच तसंच तेजस्वी राहिलं. आज मी साकारते त्या स्त्रीचा प्रवास, प्राचीन काळापासून आजच्या आधुनिक भारतापर्यंतचा. चला अनुभव घेऊ तिच्या विविध रूपांचा. मी गार्गी आहे, मैत्रेयी आहे, जिच्या बुद्धीच्या तेजाने वेद उजळले, जिच्या विचारांनी समाजाचं ज्ञान फुललं. त्या काळात स्त्री फक्त गृहिणी नव्हती, ती होती गुरुकुलाची विद्यार्थिनी, दार्शनिक, योगिनी व धर्मशास्त्रज्ञ. ती शिकवत होती ज्ञानच खरे सौंदर्य आहे. ती सांगत होती सृष्टीचा आरंभ स्त्रीपासूनच. ज्ञानाच्या प्रकाशात तिचं अस्तित्व तेजाळत होतं. ती होती भारतीय संस्कृतीची पहिली शिक्षिका. मी जिजाऊ आहे. एका मातेनं फक्त आपल्या मुलाला जन्म नाही दिला, तर संस्कार, शौर्य आणि स्वराज्याचं स्वप्न दिलं. मी अहिल्याबाई आहे, न्यायाची, धैर्याची मूर्ती. मी ताराबाई आहे, जिने छत्रपतीसारखं साम्राज्य सांभाळलं. त्या काळात स्त्रीने गणावती रंग फडकवला व घरात संस्काराचं मंदिर उभारलं. ती म्हणाली, मी फक्त कुणाची सावली नाही, मी स्वतः एक ज्योत आहे. त्या मातृत्वाच्या शक्तीनं भारताचा आत्मविश्वास जिवंत ठेवला. मी लक्ष्मीबाई आहे, घोड्यावर आरूढ होऊन मी सांगितलं, मैं अपनी जासी नहीं दूंगी. मी सरोजिनी नायडू, जिच्या कवितांनी स्वातंत्र्याचा जयघोष केला. मी कस्तुरबा, गांधीजींच्या सत्याग्रहाची प्रेरणा. त्या काळात स्त्रीने घर सोडलं, बाळांना आईच्या हातात दिलं व देश मातेच्या पायाशी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं. ती तुरुंगात गेली पण डगमगली नाही. ती म्हणाली, माझ्या शरीराला जखमा होती पण माझं मन कधीच झुकणार नाही. तीच होती भारत मातेची खरी कन्या, जिने स्वातंत्र्याचं सूर्योदय घडवलं. मी सावित्रीबाई फुले, पहिली शिक्षिका, जिने मुलीला शिकवलं की शिक्षण म्हणजे मुक्ती. मी रमाबाई रानडे, मी इंदिरा गांधी, मी कल्पना चावला. मी शेतात राबते, ऑफिसमध्ये काम करते. आज मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, सैनिक आहे, तरी घराचं कर्तव्य निभावते. ती म्हणाली, मला संरक्षण नको, मला संधी द्या. मी शिकते, काम करते, नेतृत्व करते, कारण आजची स्त्री सबला आहे, सक्षम आहे, आत्मनिर्भर आहे. ती प्रेम देते, प्रेरणा देते. ती आई म्हणून जन्म घडवते, समाज म्हणून संस्कृती जपते. मीच भारताची आत्मा आहे, मीच समाज आहे, मीच शक्ती आहे. माझ्या हातातून समाज घडतात, माझ्या डोळ्यातून भविष्य दिसतं व माझ्या हृदयात भारत माता की जय ध्वनित होतं. माझा प्रवास अजूनही सुरू आहे. प्रत्येक नव्या मुलीच्या पावलांमध्ये, प्रत्येक आईच्या आशीर्वादात आणि प्रत्येक बहिणीच्या स्वप्नात मी जिवंत आहे. धन्यवाद.